नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे रीना शेलार ब्लॉग्समध्ये. तर आज आपण प्रॉन्स पुलाव म्हणजे कोळंबीचा भात बघणार आहोत. अतिशय सुंदर होतो. नक्की या पद्धतीने करून बघा. त्यासाठी सगळ्यात आधी भातासाठी मी पाणी गरम करून घेतले, मीठ टाकले, मीठ थोडं जास्त टाका, हिरवी मिरची, त्यानंतर खडे मसाले, दालचिनी, तेजपत्ता, बडी इलायची, लवंग, काळी मिरी असं सगळं टाकून घेतले. प्रॉन्सला इथे मी हळद आणि मीठ लावून घेतलेला आहे. भात जो आहे तो अर्ध्या तासाआधी पाण्यात भिजून ठेवलेला आहे. ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही खडे मसाले ठेवू शकतात, पण मी हे काढून घेणार आहे कारण की हे भातात दाताखाली येतात, ते दिसत नाही आणि मग ते आमच्या घरी आवडत नाही. तर फ्लेवर्स जे आहेत ते पाण्यात उतरून गेलेले आहेत आणि माइल्ड मस्त फ्लेवर येतो याचा. ही बिर्याणी अशी झाली होती ना, जशी मी एकदम बाहेरून आणलेली आहे सेम झालेली होती. तर हा भात मी 60% म्हणजे अर्धवट शिजवून घेणार आहे. तर आता प्रॉन्सची तयारी करूया. भात तर आपण लावून दिलेला आहे, तो भात शिजत नाही तेवढ्यात आपण इकडे प्रॉन्स करून घेऊयात, म्हणजे सायमल्टेनियसली आपलं अर्ध्या तासात पूर्ण काम होऊन जाणार आहे. तेल घेतलेलं आहे, त्यात बटर घातलं आहे. तेल आणि बटर दोन्ही, फक्त तेलही चालेल तूपही चालेल, तुमच्यावर आहे. जिरं, एक हिरवी मिरची मध्ये चीर म्हणजे स्लिट दिलेलं आहे हिरव्या मिरचीला, आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट एक चमचा, थोडं पेस्ट जास्त घालायचं. त्यानंतर इथे माझ्याकडे तळलेलं ऑलरेडी रेडीमेड कांदा होता, तर तो नसेल तर तळून घ्या कांदा आणि मग त्याच तेलात तुम्ही बिर्याणी करायला घ्या. टोमॅटो टाकलेला आहे एक, आणि तेजपत्ता आणि बडी इलायची घातलेलं आहे. मी असे मसाले घाते ज्यांचा फ्लेवरही छान येतो आणि जे आपल्याला इझिली साईडला काढता येतात खाताना. तर हे मिश्रण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले घातले आहेत. धने पावडर, लाल मिरची पावडर, त्यानंतर इथे बिर्याणी मसाला थोडा घेतला आहे, गरम मसाला थोडा, हळद आणि मीठ. प्रॉन्स ऑलरेडी आपण प्रॉन्सला लावलेलं आहे, मसाल्यामध्ये थोडं मीठ मी टाकलेलं आहे. मीठ बघा कसं वाटलं आहे, 3 सेक्शन्समध्ये आहे. एक भातात टाकलेलं आहे, प्रॉन्सला लावलेलं होतं आणि मसाल्यामध्ये, असं 3 वेळा त्या हिशोबाने मीठ तुम्ही घ्यायचं आहे. भात इथे माझा जोपर्यंत प्रॉन्स होत नाही, प्रॉन्स अगदी 10 मिनटात शिजतात, तेवढ्यात माझा भात इथे उकळी येऊन छान 60% शिजलेला आहे. त्यानंतर मी थोडा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आता मी भात जो आहे त्याचा वरती टाकून देणार आहे, म्हणजे भाताचा एक लेअर करणार आहे. लेअर तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकतात, आधी भात मग कोळंबी मसाला असं करू शकतात, पण मला इथे प्लेन राईसवरून पाहिजे आहे. आणि इथे केसरचं पाणी आणि बटर, केसर भिजवले, बटर, आणि इथे थोडंसं जे भाताचं पाणी आहे ना, तर ते मी 4-5 चमचे टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून भाताला वाफही छान येईल आणि खालून आपला करपणार नाही भात. ह्यासाठी खूप जास्त टाकू नका, भात शिजलाही गेला पाहिजे, मोकळाही झाला पाहिजे अशा पद्धतीने. आणि इथे जे आहे ना, दम देण्यासाठी मी पीठ लावून घेतलेलं आहे, वरून लीड लावलेला आहे. त्या लीडला एक बारीकसं छिद्र असतं बघा, तर त्यामध्ये मी लवंग टाकून घेणार आहे, म्हणजे वाफेने त्या लवंगचाही फ्लेवर छान आपल्या बिर्याणीमध्ये येतो. आणि ही 10 ते 12 मिनटं दम देऊन झालेली आहे. ऑलरेडी आपला भात बऱ्यापैकी शिजलेला होता. प्रॉन्सला तर असेही शिजायला 10 मिनटं लागतात, तर प्रॉन्स आधी पण खूप जास्त शिजवू नका, आणि भात म्हणजे असं शिजवा की भातात पण ते शिजले पाहिजे दम देताना. अशा पद्धतीने प्रॉन्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणून सुरुवातीला मसाल्यामध्ये खूप जास्त शिजवू नका. तर अशा पद्धतीने माझी अगदी सोपी, अतिशय वेगळी, युनिक आणि काहीतरी नवीन, सगळे म्हणतील खाताच खूप छान झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हां, नाही तर मी पुन्हा आठवण करेल की सबस्क्राईब करा म्हणून. सबस्क्राईब करणार तर माझे छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील, तुमच्याशी मला कनेक्ट होता येईल, बरोबर ना. तर अशा पद्धतीने बघू शकतात किती छान वरून तो येल्लो केसरचा कलर. आणि मी मसाले माइल्ड घातलेत, खूप तिखट केलेली नाही आहे. ही बिर्याणी थोडी मध्यम करा, जास्त तिखट नका बनवू, म्हणजे ते अतिशय सुंदर होते. आणि भातालाही सगळ्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर आल्यामुळे खूप सुंदर होते ही बिर्याणी. म्हणजे माझ्याकडे रिक्वेस्ट आहे की ही पुन्हा आपण करूया. तर आज केली तर उद्या लगेच नको, म्हणून मी अवॉइड केलं, पण माझ्याकडे ही रेसिपी मोस्ट फेवरेट रेसिपी आहे. त्यासोबत मी दहीचा रायता बनवलेला आहे, कारण की फक्त बिर्याणी खाण्यापेक्षा बरोबर काहीतरी हवं म्हणून.
पण नक्की करा, खरंच करा. आणि तुम्ही हे असं व्हेजमध्ये पण करू शकतात, प्रॉन्स खात नसाल तर. पण अशा पद्धतीने नक्की बनवा, खूप सुंदर झाली होती. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एक लेअर दाखवते. हे बघा किती मोकळा सुटसुटीत खूप छान शिजला आहे आणि फ्लेवर्स तर अप्रतिम आलेले आहेत. तर नक्की बनवा. त्यानंतर मी प्रॉन्स बिर्याणी प्रिपेअर करून घेतलेली आहे आणि आता आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे. काही आम्हाला भाजीपाला घ्यायचा आहे, किराणा करायचा आहे, मुलांना शूज घ्यायचे, स्कूल स्टार्ट होणार म्हणून त्या हिशोबाने प्रिपरेशन आम्हाला आज करायचं आहे. तर मी स्वयंपाक रेडी करून गेलेली आहे, जेणेकरून आल्यानंतर मला जो स्वयंपाक रेडी असेल तर मग दगदग होणार नाही. आणि गोवामध्ये आल्यापासून आम्ही फारसं बाहेरचं खात नाही, ती ज्याची त्याची चॉईस असते. पण इथलं जेवण मला फारसं आवडत नाही बाहेरचं, त्यामुळे मग घरीच आम्ही रेडी करतो. आता आम्ही पोचलो आहोत वास्को मार्केटला. हे तुम्हाला मी वास्को मार्केट दाखवते, वास्को द गामा. हे मेन मार्केट आहे वास्कोचं. इथे हे रेल्वे स्टेशन आहे जे मी दाखवते. आता बसेस दिसत आहेत तिकडे, त्या पलीकडे रेल्वे स्टेशन आहे. तर इथे आपण आता भाजी मार्केटमध्ये आधी जाणार आहोत. इथे प्रचंड गर्दी असते, तुम्ही बघू शकतात, कारने फुल भरलेलं आहे. तर हे गजबजलेलं मार्केट असतं, हे जे मार्केट आहे ते. आणि इथे सगळ्या प्रकारचे फळभाज्या, आपल्याला जे काही हवं आहे सगळा स्टफ आपल्याला इथे मिळतो. लेडीजचं सामान असेल काय असेल सगळं इथे मिळतं. तर आता इथे संध्याकाळ झाली येता येता. तर 7 वाजलेत आता. आणि आधी आम्ही भाजीपाला घेऊन घेणार आहोत. फळं म्हणजे सगळं काही जे पण आपल्याला 8 दिवसासाठी लागतं, तर मोस्टली आम्ही इथे येतो मग घ्यायला. आणि त्यानंतर मग पुढे आम्ही जाणार आहोत मुलांचे शूज घेण्यासाठी. युनिफॉर्मला फक्त जास्त उशीर नको व्हायला, कारण की मुलांचे शूज आम्ही आधी बाटामध्ये गेलो, पण मुलांच्या साईजचे अवेलेबल नव्हते. गोवामध्ये हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. गोवामध्ये एक तर शॉप्स खूप कमी वेळ ओपन असतात, त्यातल्या त्यात माल जो असतो ना तो खूप लिमिटेड असतो. तुम्ही भले ब्रँडेड मॉलमध्ये जा, कुठेही जा, लिमिटेड स्टॉक असतो प्रत्येक गोष्टीचा. ते का माहीत नाही, पण हा अनुभव आमचा नेहमीच आलेला आहे. शूज घेतल्यानंतर आता मेन कारकडे चालली आहे. त्यानंतर आम्ही मग गेलो किराणा करायला. आता मी विशाल मार्टमध्ये आहे. आता इथे जेवढं मला बेसिक किराणा हवा आहे तेवढं मी आता करून घेणार आहे. आणि किराणा झाल्यानंतर मग घरी जायचं. मस्तपैकी बिर्याणी रेडी आहे, वाट बघते आहे. त्याला पुन्हा एकदा छान दम देणार, थोडी गरम करणार आणि मग खाणार. इथे आमचं डिस्कशन चाललं आहे की काय किती घ्यायचं, कसं करायचं. ऑफकोर्स त्यानेच तर आपण 1-1 रुपया वाचवतो आणि घराला आपल्या जोडत असतो. तर इथे मुलांची मस्ती चालली जोपर्यंत आम्ही तिकडे बिलिंग करतो आहे. हा सगळे मिक्स झालेल्या बॉटल्स, मिरिंडा, स्लाईस सगळ्या वेगवेगळ्या करतो आहे, म्हणजे तिथलं स्टाफचं काम क्रियांश वाचवतो आहे. तर विशाल मार्टमध्ये कपडे देखील चांगले असतात. सहसा मी घेत नाही, अवॉइड करते. पण इथे आपल्याला किराणा, मुलांचा स्कूलसाठी लागणारं जे पण स्टफ असतं, जसं स्केल, पेन्सिल वगैरे स्टेशनरी आयटम्स ते मिळतात. त्यानंतर ग्रॉसरीज असते, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, भांडी असतात. तर म्हणून मग विशाल मार्टमध्ये आलं की बऱ्यापैकी काम होतं. तर इथे आता आमचा किराणा करून झालेला आहे. आणि इथे यांचं आता बसण्यावरून भांडण चाललं आहे, मी पुढे बसणार असं चाललं आहे. आणि ते नेहमीच त्यांचं ह्यावरून वाद होतो. तुमच्याही घरात लहान मुलं असतील आणि त्यांचं असतंच की मला पुढे बसायचं, हो ना. तर आता बघा 9:30 वाजलेत आणि 9:30 वाजता म्हणजे मी 8 वाजता शूट घ्यायला होतं, पण मला लेट नको व्हायला म्हणून मी पटकन आतमध्ये गेले विशाल मार्टच्या. पण बघू शकतात की फक्त 9:30 वाजले तरी किती